एक समजून घ्या की पदार्थ जे आहे तर पदार्थ जे आहेत ना तर यांची विभागणी आपण 3 गटामध्ये करतो. एक आहे मूलद्रव्ये ज्याला आपण एलिमेंट्स म्हणतो, दुसरे आहे कंपाऊंड्स ज्यांना आपण संयुगे म्हणतो, आणि तिसरे आहे मिक्सचर ज्याला आपण मिश्रणे म्हणतो. ठीक आहे. आता पैकी जे मूलद्रव्ये आहेत तर याबद्दल मी सांगितलं तुम्हाला की निसर्गामध्ये एकूण 92 मूलद्रव्ये आहेत आणि काही मूलद्रव्ये प्रयोगशाळेमध्ये तयार केले आहेत, त्याला मानवनिर्मित मूलद्रव्ये म्हणू आपण, है ना, सिंथेटिक एलिमेंट्स. तर अशी मिळून आपली जी आवर्त सारणी आहे पिरियोडिक टेबल, तर यामध्ये एलिमेंटची मूलद्रव्याची जी संख्या आहे ती संख्या किती आहे 111. पैकी आपण इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन जे आहे हे किती मूलद्रव्यांचं बघितलं होतं, 20 मूलद्रव्यांचं पाहिलं होतं. आता हे जे आज तुम्हाला चार्ट दाखवण्याचा उद्देश आहे तर याच्यामध्ये एक लक्षात घ्या की सध्या तुम्हाला लाल आणि पिवळ्या रंगाचे जे आहेत है ना, तर हे तुम्हाला एका विशिष्ट केंद्रकात दिसतील. कशामध्ये दिसतील? केंद्रकात. लक्षात ठेवायचं की अणूची रचना अशी आहे की अणूमध्ये 3 कण असतात, 3 प्रकारचे. एक आहे प्रोटॉन, दुसरे आहे न्यूट्रॉन आणि तिसरे आहे इलेक्ट्रॉन. ओके. पैकी जे केंद्रकामध्ये म्हणजे त्याला इंग्रजीमध्ये न्यूक्लियस म्हणतो. काय म्हणतो आपण? न्यूक्लियस. आता न्यूक्लियस मध्ये 2 प्रकारचे कण असतात. एक असतात प्रोटॉन आणि दुसरे असतात न्यूट्रॉन. पैकी जो प्रोटॉन आहे या प्रोटॉनवर धन प्रभार असतो, पॉझिटिव्ह चार्ज. काय असतो? पॉझिटिव्ह चार्ज. आणि जे न्यूट्रॉन आहे त्याच्यावर कोणत्याही प्रकारचा चार्ज नसतो, म्हणजे ते प्रभार रहित, ज्याला इंग्रजीमध्ये आपण चार्जलेस म्हणू, है ना, या पद्धतीचे असतात. आणि त्यानंतर आता एक लक्षात घ्या की झालं काय की प्रोटॉनवर कोणता चार्ज आहे? पॉझिटिव्ह चार्ज. आणि त्याच्यामुळे न्यूक्लियस जे आहे न्यूक्लियसवर सुद्धा कोणता चार्ज असतो? पॉझिटिव्ह चार्ज असतो. त्यानंतर इथं तुम्हाला एक विशिष्ट कक्षेमध्ये फिरणारे काय दिसतील? इलेक्ट्रॉन दिसतील. आता हे जे इलेक्ट्रॉन आहे ज्याचा शोध जे थॉम्सन शास्त्रज्ञांनी लावला, तर हे इलेक्ट्रॉन ऋण प्रभावित असतात. कसे असतात? ऋण प्रभावित. आता या इलेक्ट्रॉनचे एक वैशिष्ट्य आहे की हे इलेक्ट्रॉन विशिष्ट कक्षेमध्ये काय करत असतात? फिरत असतात. आणि त्याच्यावर ऋण प्रभार आहे. न्यूक्लियसवर कोणता प्रभार आहे? धन प्रभार. तर धन प्रभार आणि ऋण प्रभार यांच्यामध्ये असतो आकर्षण बल. काय असतं? आकर्षण बल. त्याला इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ऑफ अट्रॅक्शन म्हणतात. आणि त्याच्यामुळे हे जे इलेक्ट्रॉन्स आहेत हे केंद्रकाला सोडून कुठे इकडे तिकडे जातात का? नाही. ते विशिष्ट कक्षेमध्ये फिरत असतात. जसं की आपली पृथ्वी आणि इतर ग्रह सूर्याभोवती विशिष्ट कक्षेमध्ये फिरतात. बरोबर आहे ना? तर त्याच पद्धतीनं हे इलेक्ट्रॉन केंद्रकाभोवती काय करत असतात? रिव्हॉल्व होत असतात. आता हा जो एलिमेंट आहे तर एक एलिमेंट्स बद्दल आपण थोडं डिटेल मध्ये डिस्कस करू. आता आपल्याकडे जो एलिमेंट आहे तर याच्यामध्ये हे आहे सिलिकॉनचं. कोणाचं आहे? सिलिकॉन या मूलद्रव्याचं. आता आपण पिरियोडिक टेबल मध्ये जर सिलिकॉन पाहिला तर सिलिकॉनचा ॲटॉमिक नंबर किती आहे? 16 सल्फरचा आहे आणि 15 असेल सिलिकॉनचा. ठीक आहे, ऍडजस्ट करा. 1 मिनिट कोणतरी. ओके, 14 नंबर. ठीक आहे. ओके. तर आपल्या पिरियोडिक टेबल मध्ये जो तिसरा पिरियड आहे, कितवा पिरियड? तिसऱ्या पिरियड मधला 14 अनुक्रमांक असणारा काय आहे? सिलिकॉन आहे. आता याबद्दल मी तुम्हाला म्हणलो होतो की अनुक्रमांक काय आहे. तर अनुक्रमांक म्हणजे एखाद्या मूलद्रव्याच्या केंद्रकामध्ये प्रेझेंट असणाऱ्या प्रोटॉनची संख्या.
आणि प्रोटॉनची संख्या आणि इलेक्ट्रॉनची संख्या ही दोन्ही कशी असते, सारखी असते. मग आता जो एलिमेंट आपल्याकडे आहे तो कोणता आहे, सिलिकॉन. तर हे सिलिकॉनचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन कसं आहे, तर तुम्ही एक लक्षात घ्या. पहिल्या कक्षेमध्ये जास्तीत जास्त 2 इलेक्ट्रॉन बसतात. किती, 2. दुसऱ्या कक्षेमध्ये 8, तिसऱ्या कक्षेमध्ये जास्तीत जास्त 18, चौथ्या कक्षेमध्ये जास्तीत जास्त 32, या पद्धतीनं. पण हे इलेक्ट्रॉनचं वर्गीकरण करताना आणखीन काही निकष आहेत. ते निकष आपण हळूहळू समजून घेऊ. ठीक आहे. आता जसं की आता 14 ऍटॉमिक नंबर आहे, बरोबर आहे का. तर त्यामध्ये प्रोटॉनची संख्या किती असणार, 14. इलेक्ट्रॉनची संख्या सुद्धा किती आहे, 14. इथं चुकून 4 झाले, प्रिंट मिस्टेक असेल. मात्र इलेक्ट्रॉनची संख्या सुद्धा किती आहे, 14च आहे. आता ज्या पद्धतीने या 14ची मांडणी करायची आपल्याला, तर लक्षात ठेवायचं की पहिल्या कक्षेमध्ये आपलं ठरलं होतं जास्तीत जास्त किती इलेक्ट्रॉन बसतात, 2. दुसऱ्या कक्षेत आता 14 मधून 2 गेले, किती शिल्लक राहिले अजून, 12. दुसऱ्या कक्षेमध्ये जास्तीत जास्त किती आहे, 8 ऍडजस्ट होतात. 12 मधून 8 वजा केले आपण, किती राहतील, 4. आणि तिसऱ्या कक्षेमध्ये तुम्हाला बरोबर किती इलेक्ट्रॉन दिसतील, 4 इलेक्ट्रॉन. म्हणून याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन हे 284 आहे. कसं आहे, 284. ओके. आता या पद्धतीनं तुम्हाला अप टू कॅल्शियमचा ॲटॉमिक नंबर आहे 20, अनुक्रमांक किती आहे त्याचा, 20. तर कॅल्शियम पर्यंतच्या मूलद्रव्याचं तुम्हाला अनुक्रमांक, त्याची संज्ञा, त्यानंतर त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन, हे सगळं इथं स्टडी करायचंय. ओके. आता हे जी अरेंजमेंट आपण इलेक्ट्रॉनची पाहिली, याच्यानंतर काही महत्वाच्या गोष्टी मी तुम्हाला सांगतो की अणूमध्ये ना जे 99% वजन असतं हे त्याच्या केंद्रकामध्ये असतं. अणूचं 99% वजन हे कुठं असतं, त्याच्या केंद्रकामध्ये. आणि हे जे इलेक्ट्रॉन आहेत ना, तर ह्या इलेक्ट्रॉनचं संपूर्ण जर आपण, इलेक्ट्रॉन अतिशय कमी वजनाचे आहेत. कसे आहेत, कमी वजनाचे. जर तुम्हाला तिन्ही कणांमध्ये जर सर्वात कमी वजन जर जाणून घ्यायचं असेल कोणत्या कणांचं आहे, तर ते कोणत्या कणांचं आहे, इलेक्ट्रॉन. आणि लक्षात ठेवायचं की कोणत्याही मूलद्रव्याचं, ऍटमचं है ना, अणूचं जे जास्तीत जास्त वस्तुमान आहे ते त्याच्या कुठे असतं, केंद्रकामध्ये असतं. दुसरा मुद्दा असा आहे की आपण अणुक्रमांक पाहिला. दुसरा आहे अणुवस्तुमानांक. काय आहे, अणुवस्तुमानांक. आता अणुवस्तुमानांक म्हणजे काय की आपल्याला काय करायचं, प्रोटॉन आणि न्यूट्रॉनची काय करायची, बेरीज. ते अणुवस्तुमानांक म्हणजे ॲटॉमिक मासच्या इक्वल असतं. आता सिलिकॉन संदर्भात घेऊ आपण. सिलिकॉन मध्ये प्रोटॉनची संख्या किती आहे, 14. आणि न्यूट्रॉनची संख्या सुद्धा किती आहे, 14. 14 आणि 14ची बेरीज केली आपण, किती, 28. सो द atomic mass of silicon is 28. Okay.